प्रियांका करपणकर एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सौ सीमाताई ठाकरे यांनी आज अधिकृतरित्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी आयोजित पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। न्यूज सेकंड। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सीमाताई ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पदग्रहण सोहळ्यास उपमहापौर विलास शिंदे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते श्याम बडोदे, केशव पोरजे, दिनकर पाटील तसेच नगरसेवक गुरुमीत बग्गा, शाहू खेर, योगेश गाडेकर, मुकेश शहाणे, किरण राजवाडे, नगरसेविका जागृती गांगुर्डे, उषाताई बेडकुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक महानगरपालिकेत अधिक बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे। या आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।